एक राष्ट्रभक्त नागरिक म्हणून जे माझं देशावर प्रेम आहे, माझ्या देशाच्या लोकांबद्दल त्यांनी विदेशात जाऊन असं वक्तव्य केलं आणि त्यामुळे माझी देशभक्तीची भावना उफाळून आली आणि मी एक नागरिक म्हणून ते विधान त्या ठिकाणी केलं. मी काही आमदार म्हणून ते विधान केलं नाही का मी शिवसेना पक्षाचा म्हणून ते विधान केलेलं नाही आहे. पण खऱ्या अर्थाने एका नेत्याने कसं वागावं. आता आम्ही बोललो तर यांना वाईट वाटतं. मग वारंवार तुम्ही सावरकरांना शिवाय त्या ठिकाणी देता. सावरकरांचं पण योगदान या देशाकरता काही आहे. मग तुम्ही त्या का शिवाय तुम्ही देता. मग अशा प्रकारचं तुम्ही काही रिॲक्शन कराल तर त्याची रिॲक्शन आल्याशिवाय त्या ठिकाणी राहत नाही. आणि म्हणून विदेशामध्ये जाऊन आपल्या देशाची बदनामी करणं हे आपल्या नेत्यांना शोभत नाही आणि म्हणून मी ते वक्तव्य केलं. आज मी दुसरी घोषणा करतो की ज्या बाबासाहेबांचा अपमान त्यांनी त्या ठिकाणी केला, संविधानाचा अपमान त्या ठिकाणी केला, संविधान बदलण्याची भाषा केली. त्यांनी एकतर चैत्यभूमीला मुंबईला जावं, तिथे माथा टेकावा. दुसरं त्यांनी दीक्षाभूमीला जावं, तिथे माथा टेकावा आणि बाबासाहेबांची जाहीरपणे माफी मागावी. मी माझी घोषणा त्या ठिकाणी मागे घेतो. कोणती घोषणा? जी मी त्यांना घोषणा केली होती की राहुल गांधींनी जे विधान केलं त्याच्या जो कोणी जीभ छाटेल त्याला मी जे 11 लाख बक्षीस जाहीर केलं होतं ते विधान त्यांनी माफी मागितल्यानंतर मी मागे घेतो.